राज्यात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे। उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी। कोणत्या समाजाला याचा नेमका कसा लाभ मिळणार याबाबत अद्यापही सरकारकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही, अशी टीका माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे। उद्या 30 जून रोजी निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात त्याचे राजकीय परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिलाय। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याशी खास बातचीत केली आहे। पाहूयात हा विशेष संवाद। माझ्यासोबत माजी आमदार बबनराव घोलप जे आहेत। सर, काय सांगणार? आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे, उद्या 30 तारखेला मोर्चा आहे, कशा प्रकारे सहभाग असेल? आमचा म्हणजे समाजाचा संभ्रम निर्माण झालेला आहे की उपवर्गीकरण नेमकं कसं करणार आहे। कारण 59 जाती आहे, 13% आरक्षण आहे, मग कसं विभागणार, कोणाला आधी कोणाला नंतर कोणाला किती, याचा खुलासा होणं गरजेचं आहे। बदर समितीचा अहवाल जो शासनाला सादर केलेला आहे तो अहवाल ओपन व्हावा। तसं भारतीय घटना लागू होण्यापूर्वी 8 महिने ती जनतेला खुली होती की तुमचा काय हरकत आहे का, कोणत्या कलमा काय, असं आमचं मत आहे की हा पण अहवाल लोकांमध्ये द्यावा आणि मग त्याच्यातून तुमच्या काय कल्पना आहे करायच्या, मग त्या आम्हाला जर कळाल्या तर आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना करू। चांगल्या असेल तर स्वीकारू आणि जर घातक असतील तर आम्ही त्याच्यामध्ये बदल करायला सांगू, असा आमचा प्रश्न आहे। परंतु ते सगळं गुलदस्त्यात असल्यामुळे समाजामध्ये संभ्रम आहे आणि म्हणून उद्याचा मोर्चा आहे। असं काय सांगाल, किती प्रमाणात उद्या सहभाग असेल मोर्चामध्ये लोकांचा? लाखाच्या पुढे राहील, कारण सगळे समाज येणार आहेत। म्हणजे जेवढे अनुसूचित जातीच्या जाती आहे त्या सगळ्या उद्या सहभागी होत आहेत। म्हणजे मातंग समाजाचा आम्हाला जरी विरोध होता आधी त्यांची, परंतु तोही समाज विभागला गेलेला आहे। त्याच्यातली काही लोक येत आहेत आणि काही येणार नाही, परंतु चर्मकार समाजाच्या आमच्या सगळ्या संघटना 10 संघटना ज्या आहे राज्यामध्ये त्या एकत्र आलो आम्ही आणि आम्ही सगळेच्या सगळे येणार आहोत। तसेच बौद्ध समाज आणि महार समाज ह्या सुद्धा सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्या पण येत आहेत। काय सांगाल, आवाज इंडिया चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला काय आव्हान कराल? नाही, जनतेला आव्हान एवढंच आहे की ज्याप्रमाणे दक्षता त्या अबकडं म्हणजे पाहिजे होती ती नसल्यामुळे संभ्रम आहे आणि म्हणून शासनाला आम्ही एक मोर्चा काढून सांगू इच्छितो की तुम्ही आमचा संभ्रम दूर करा। हे होते माजी आमदार बबनराव घोलपजी, कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया।